हॅलो. नाटकाला सुरुवात करत आहोत. संवाद नाट्य अकॅडमी निर्मित भारतीय बौद्ध महासभा शाखा गात्र बदलापूर पूर्व प्रस्तुत एक लघुनाटिका. कथा अंधाराला भेदणार. लेखक दिग्दर्शक गायक सचिन जाधव. संकल्पना वैभवी अडसोळे. सूत्रधार संदीप वानखडे, जितेंद्र कांबळे. कलाकार संगीता ब्राह्मणे. रचना घडले. विशाखा लादे, रुपाली डोळस, जोशना लादे, वैशाली सूर्यवंशी, निकिता शिंगणकर आणि शोभा कांबळे. वास्तवाच्या विस्तवावर भाष्य करणारा 8 निर्भीड महिलांचा खरा खुरा संवाद. कथन अंधाराला भेदणार. सुनो सुनो रे, सुन लो, सही गलत तुम चुन लो. मैं तो बताऊं अपनी कहानी, तुम अपनी कहानी चुन लो. कथा अशा असंख्य कथांनी ही कथा बनलेली असते. अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्याने पाहिलेल्या, वाचलेल्या, ऐकलेल्या अशा अनेक कथांमधून ती व्यक्ती माणूस म्हणून घडत जात असते आणि आपलं आयुष्य जगत असते. म्हणून कथांमधून माणूस घडतो असं म्हणणं वावगं ठरणार नाही. या अशा कथांमधून ती व्यक्ती आपल्या आयुष्याला दिशा देत असते, आकार देत असते. म्हणूनच प्रत्येकाची असते कथा. माझी सुद्धा अशीच एक कथा आहे. माझं भविष्य घडवणारी आणि अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारी. माझ्या संसारी माझ्या संसारी ही माझी आई. मला घडवण्यासाठी नेहमी प्रयत्न करणारी आणि सतत गाणी गाणारी. बॉलिवूडची बॉलिवूडची नाही काही. नहीं फुले, ये जो ऑडियो है आंबेडकर, इसका 2 भाग हो गया है. महात्मा फुले, ज्योतिबा, रमाई या सगळ्यांच्या विचारांची गाणी गाणारी. एवढंच कशाला, घरातले कोणतंही काम असो, मग ते भांडी घासणं असो, कपडे धुणं असो, केक काढणं असो, प्रत्येक वेळेला हिची गाणी चालू असतात. एवढंच कशाला, पण माझ्या ऑफिसची कामं जेव्हा चालू असतात तेव्हा तिची गाणी चालू असतात. तीही अशी नादाना नादाना माझ्या
ऐकलं आणि अंगावर काटा आला माझ्या. जय भीम, मी शालिनी आणि ही माझी आई फार शिकलेली नाही. अक्षरांची नेमकीन तोंड ओळख पण हाती पडेल ते बाबासाहेबांचं पुस्तक वाचणारी आणि तशी वागणारी. अगं घरात रोज न चुकता त्रिशरण पंचशी घेणारी, मागचा इतिहास महापुरुषांचं काम समजावून सांगणारी आणि संघर्ष न करता मिळालेल्या स्वातंत्र्याचा सुविधांचा पुरेपूर उपभोग घेणारी. हो, पण हे ज्यांच्यामुळे मिळाले आहे त्याची जराही फिकीर नसलेली आधुनिक काळातील ही एक महिला म्हणजे तिची मुलगी. आईने नेहमीच मला बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर सांगितले पण मी एका कानाला सोशल मीडियावरचा गोंधळ ऐकत राहिले आणि दुसऱ्या कानानं उत्सवांमध्ये लागलेल्या कर्कश डीजेवर फिरकत राहिले. पण आता कुठे काय राहिलंय? मग कशाला जुनी मडी उतरत बसायचं? मग कशाला तुला वाचायचं, समजून घ्यायचं? अगं त्या मानसिकतेमध्ये नेहमीच आईशी वाद करीत बसायचे. त्या दिवशी असंच काहीतरी बनवत राहिले मी आणि मोठं पण चुकीचं वाक्य गेलं माझ्या तोंडात. आईचं हे वाक्य ऐकलं आणि अंगावर काटा आला बरं माझ्या. बाबासाहेबांनी म्हणालेस म्हणजे जिजाबाई मरायला सांगतेस वय मला. कोणाचं नाही घेणार? अगं आई, असं नव्हतं मला म्हणायचं. चुकून आठवड्याचा उपवास करताना नाही तुम्ही कधी चुकत. 9 दिवसामध्ये कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची या कधी चुकत नाही. आणि इथे मात्र हे काय नाही म्हणून चुकून बोलते. माफ कर ना. एवढं काय काल सुद्धा असं बोलतेस? केली मागे नाही बोलत नाही, पण एक ध्यानात ठेव, हजारो वर्षाच्या गुलामीच्या वेळा तोडून त्यानं आपल्याला स्वातंत्र्य दिलं. पिढ्या पिढ्या अज्ञानाच्या अंधारात धिप्पत पडलेला समाजाला त्यानं ज्ञानाचा प्रकाश दिला. ज्यांना माणूस असूनही माणसासारखं जगता येत नव्हतं अशा माणसांना त्याने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. त्या महामानवाला बाबासाहेबांना आपल्या आयुष्यातून जर वजा केलं तर आपली पण शून्य होते. आपल्या आयुष्यात बाबासाहेबांचं एवढं महत्व आहे. बाबासाहेबांनी एवढं केलं आपल्यासाठी. वय लय केले, लय सोचले बाबासाहेबांनी आपल्यासाठी. अगं आपण जो श्वास घेतो त्या श्वासावर आणि पोटासाठी जो घास घेतो त्या घासावर. हा हे आहे ना. आई बाबा तुझी मारे, उतरले खायलं. आई बाबा तुझी मारे, उतरले खायलं. आपण खातो त्या भाकरीवर, आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. 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 आईच्या प्रत्येक उत्तराच्या शेवटी गाणं हे येतं. गाण्यांच्या स्वरूपात बाबासाहेब आमच्या घरी प्रत्येक क्षणी वावरतात आणि संकटकाळी आयुष्याला अलगदपणे सावरतात असं आई म्हणते. अगं खरं तेच बोलते, काय चुकीचं बोलते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर बाबासाहेबांचे विचार करायला दिशा देतात, आधार देतात. नुसतं जयभीम म्हटलं की आपल्याला पुढच्या संचाचे एक जिद्द आत्मविश्वास निर्माण होतो. आता हे नाही कोणी कुठेही भेटलं तर नुसतं जय भीम जय भीम जय भीम. मग एकदा आईला मी विचारलं, काय गं आई हे जय भीम म्हणजे आहे तरी काय? जय भीम म्हणजे काय विचारलं आणि मला आठवली माझी कापड कष्ट करणारी माय. हो, आता दुःखाची मोस लागली तरी तोंडातून जयभीम निघतं. पायाला ठेच लागली तरी तोंडातून जयभीम निघतं. बेटा मला जर विचारलं तर मी म्हणेन माय म्हणजे जयभीम आणि जयभीम म्हणजेच माय. अंगावर धावून येतात वैरी अजस्त्र, त्यांच्या हाती शस्त्र पण आम्ही मात्र निशस्त्र. आम्ही पाय रोवून उभे राहतो, त्यांच्या उमेदी कोसळून पडतात. आम्ही फक्त जय भीम म्हणतो, त्यांच्या संशयी गळून पडतात. बेटा मला जर विचारलं तर मी म्हणेन संशय म्हणजे जय भीम आणि जय भीम म्हणजे संशय. माणसाच्या रक्ताच्या
चिऱ्यावर चिरा केला होता खडा असा चिरेबंदी बांधला होता मण्यानं 4 माळाचा बसुतवाडा. मी फक्त जयभीम म्हटलं आणि गेलं ना खरा. कोसळला मण्याचा वाडा दडा दडा. बेटा मला जर विचारलं तर मी म्हणेन, अनुभव म्हणजे जय भीम आणि जय भीम म्हणजे अनुभव. साऱ्या विश्वाला अनुभव आणि बुद्ध हसला. सुमारे 2500 वर्षापूर्वी बुद्धाने सांगितलं, हे विश्व अति सूक्ष्म अशा कणांनी बनलं आहे आणि जगाने ते मान्यही केलं. आणि बुद्ध हसला. बुद्ध क्षमा, शील, प्रज्ञा, करुणा, विश्वमैत्री, दया, प्रेम, करुणेचा सागर असणारा अवघ्या जगाचा मार्गदर्शक, महाज्ञानी, महामानव. जगामध्ये दुःख आहे, दुःख निवारण्याचा मार्ग सांगून मानवी कल्याणाचे तत्वज्ञान, बुद्ध धम्माचे तत्वज्ञान अवघ्या जगाला सांगणारा सर्वश्रेष्ठ धर्म, धर्म संस्थापक. भारत ही बुद्धाची भूमी आहे. अवघ्या भारतवर्षात एकच नाद. हो, भारत ही बुद्धाची भूमी आहे. अवघ्या भारतवर्षात एकच नाद. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. पण काळाने घात केला आणि ज्यांना सौंदर्याची विशालता हवी होती, सत्याऐवजी असत्य हवं होतं. अहिंसेऐवजी हिंसा हवी होती, सदाचाराऐवजी दुराचार हवं होतं, प्रेम, मैत्रीऐवजी द्वेष, अहंकार हवा होता. त्याची बुद्धांवर आघात केले, विद्यापीठे तोडली, ग्रंथ पुरविले, धम्म प्रचारकांच्या बंधनी केल्या. माणुसकीला गाडी माफ असला आणि या भारतामधून बुद्ध संपला. तारा 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 हो हो
गच्छामि. बाबासाहेबांनी आपल्याला जगातला सर्वात श्रेष्ठ अशा बौद्ध धर्माच्या उदय आणि म्हणून आज आपण स्वाभिमानाने आणि अभिमानाने जगतो आहोत. आपण जगतो आहोत ते बाबासाहेबांच्या अभूतपूर्व कार्यामुळे. आपण जगतो आहोत ते बाबासाहेबांनी घेतलेल्या कष्टामुळे, बाबासाहेबांच्या प्रयत्नांमुळे. आपण जगतो आहोत ते बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांमुळे, बाबासाहेबांनी झोपलेल्या आलोपेष्टेमुळे. बाबासाहेब म्हणतात हे तारा रा 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 रा. हे रा 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 रा. हे रा 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 रा. हे तारा रा 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 रा. बाबासाहेब म्हणतात विद्यार्थी आपले कर्तव्य आणि जबाबदारी कशी पार पाडतात यावर समाजाचे भवितव्य अवलंबून आहे. शिक्षण हे दुरारी शस्त्र असल्यामुळे चालवण्यास सोप्याचे असते. चरित्रहीन आणि निराहीन शिक्षित माणूस हा पशुपेक्षा भयंकर असतो. जर शिक्षित माणसाचे शिक्षण हे गरीब जनतेच्या हितास विरोध करत असेल तर अशी व्यक्ती समाजाला छाप करते. विद्याबरोबर आपल्यात शील असलं पाहिजे. उच्च राहणी आणि उच्च विचारसरणी आपण अंगीकारली पाहिजे. जो इतिहास विसरतो तो इतिहास कधीच घडवू शकत नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व या तत्वावर आधारलेले जीवन मार्ग म्हणजे सामाजिक लोकशाही. राजकीय सुधारणेपेक्षा मी सामाजिक सुधारणा मूलभूत मानतो. जेव्हा एखादा समाज एखाद्या व्यक्तीला देवपदावर येऊन बसवत असेल तर असा समाज अधोगतीकडे वाटचाल करतो. प्रत्येक मनुष्य स्वतःला पुढारी समजतो ही फार वाईट गोष्ट आहे. सत्ता नसल्यामुळे आपली प्रगती झाली नाही हे सत्य आहे. आपण प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय ही भावना विकसित केली पाहिजे. जगाचे कल्याण फक्त आणि फक्त बुद्ध धर्मच करू शकेल. माणूस धर्म करता नाही तर धर्म माणसा करता आहे. भारतातील हुशार विद्वान महापुरुष पाण्यासाठी सत्याग्रह करणारे जगातील एकमेव सत्याग्रही, पुस्तकांसाठी घर बांधणारे पुस्तकप्रेमी, कायदा, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्वज्ञान, पत्रकारिता, राजकारण इत्यादी ज्ञान क्षेत्रातील विविध विषयात प्रभुत्व असणारे जगातील एकमेव आणि भारतातील पहिले विद्वान. अशा महामानवाने देशातल्या प्रत्येक माणसासाठी खूप केले. स्त्रियांच्या उद्धारासाठी त्यांना त्यांचे हक्क मिळावेत म्हणून अहोरात्र झटले. प्रसंगी आपल्या मंत्रिपदाचा जुनं ते सगळं सोडून दिलं, नव्यानं सगळं अंगीकारलं. पोटाला चिमटा काढत शिकलो शिकलो खूप शिकलो. डॉक्टर झालो, इंजिनियर झालो, वकील झालो, अधिकारी झालो आणि आपण सुशिक्षित झालो. मग आई मला सांग, या सुशिक्षित लोकांनी काय केलं ग? त्यांनी धोका दिला. मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. या सुशिक्षित लोकांनी काय केलं असा आईला मी प्रश्न विचारला आणि जणू स्वतःच्या मुस्काटीत मारून घेतलं आणि मग मी कामाला लागले. बाबासाहेब, बुद्ध, फुले, शाहू, कबीर वाचू लागले, समजून घेऊ लागले. तेव्हा मला कळलं आपण किती चुकीचे होतो, आपण किती स्वार्थी होतो. ते आपण शिकलो, खूप शिकलो, पण स्वतःच्या स्वार्थासाठी, समाजासाठी आपलं योगदान सोडू नये. डोळे उघडले आणि कळलं आईच्या तोंडी असलेल्या बाबासाहेबांच्या गाण्याचा मतीत अर्थ. पण एक प्रश्न मात्र पडतो, कोणता? बाबासाहेबांमुळे आपण आहोत. अज्ञानावर मात करून ज्ञानी आहोत. दुःखावर मात करून सुखात आहोत. लाचारीवर मात करून स्वाभिमानी आहोत. दुराचारावर मात करून सदाचारी आहोत. कानवतेवर मात करून मानव आहोत. पण तरी काही लोकांना जय म्हणण्याची करणाऱ्यांची आता आवाज लाज वाटते. त्या मनुवाद्यांकडून वापरले जातील याची खंत वाटते. खंत तर वाटते. 14 एप्रिल, 6 डिसेंबर, 1 जानेवारी या दिवशी लाखो
खूप शिकतात, उच्च पदावर पोहोचतात, मोठमोठ्याची घरं घेतात, महागड्या गाड्या घेतात, आपल्या मुलांना उच्च शाळेत शिकवतात. अगं हे बैठका करतात, समाज उभं करतात. खरं सांगू अजूनही गुलामाला गुलामीची जाणीव झाली नाही. ती कशी होईल? कारण गुलामीचे स्वरूप आता बदलत चाललं आहे. ते अधिकच अदृश्य आणि घातक पडत चाललं आहे. तेव्हा आता बदलायला हवं, जागं व्हायला हवं. स्वतःचा मीपणा आणि अहंकार सोडून एक संघ व्हायला हवं. जुन्यांनी नव्यांना प्रोत्साहन द्यायला हवं. नव्यांनी जुन्यांचा आदर करून एकमेकांच्या सोबतीनं उभं राहायला हवं. काळानुसार आता बदलायला हवं, नव्याने काही करून पाहायला हवं. ज्यानं अखंड आयुष्य चंदनासारखं झिजवलं त्या बाबासाहेबांच्या त्यागाला जागायला हवं. धर्माने असेल कोणीही तो नंतर आधी माणूस म्हणून जगायला हवं. तरच मिळेल या देशात माणुसकीला गती आणि होईल भारताची सर्वांगीण प्रगती. आणि असं जर नाही झालं तर गात राहावं लागेल दुःखानं, निराशेनं हेच गाणं वर्षानुवर्ष. वाणीत भीम आहे, कणीत भीम असता. वाणीत भीम आहे, कणीत भीम असता. कणीत भीम असता. वर्तन तुझ्या पिलांचे सारेच नेक असते. तलवारीचे तळांच्या नारेच टोक असते. भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक बंद कर की तुझं हे गाणं ऐकलं बाबासाहेबांचं आणि विसरते जरा वेळ बाबासाहेबांना. बाबासाहेबांना विसरू म्हणते म्हणजे चिरतपणी मरायला सांगतेस होय मला. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सरस्वती भवन्तु ते. आणि बाबासाहेब म्हणतात प्रगतीचा हा महारथ मी मोठ्या कष्टाने आणि प्रयत्नाने इथपर्यंत आणून ठेवला आहे. तुम्हाला जर तो पुढे नेता येत नसेल तर नेऊ नका, पण तो मागे आणू नका. आई प्रगतीचा हा रथ मी पुढे नेण्याचा नक्की प्रयत्न करीन. मला जर ते नाही जमलं तर निदान असं वागेल की तो मागे येणार नाही. आज खऱ्या अर्थाने माझी मुलगी शहाणी झाली. निविड जंगल तुडविता फोडुनिया टाहो. रथ समतेचा असा आणीला सांभाळून न्यावो. रथ समतेचा असा आणीला सांभाळून न्यावो. सांभाळून फक्त दोनच मिनिटे घेईन आपली. मला माहिती अजून बराच कार्यक्रम आहे. या सगळ्या महिला बदलापूर मधील राहणाऱ्या आहेत आणि या प्रोफेशनल आर्टिस्ट नाही आहेत. कम्युनिकेशन स्किल, संवाद कौशल्य नाटकाच्या माध्यमातून शिकायला आल्या होत्या माझ्याकडे. आणि मग यांना नाटकाची आवड झाली आणि यांना असं वाटलं की आम्हाला थोडंसं हे बरं वाटतंय.
पण मग ह्याचं माध्यम करून आपण आपला विचार जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचू शकतो का? मी म्हटलं निश्चितच. आणि मग या सगळ्यांनी मेहनत करण्याची तयारी दाखवली. प्रत्येक जण कुठे ना कुठे ते कामाला आहेत. अगदी 7:30-8 वाजेपर्यंत काम करून 8-8:30ला तालमीला भेटून 12 वाजेपर्यंत तालीम करून हे नाटक उभं केलेलं आहे या सगळ्यांनी. यांच्यासाठी हे जे नाटक आहे याची जी मूळ संकल्पना आहे आणि मेन सूत्रधार संकल्पना वैभवी अडसुळे स्टेजवर येण्याची कृपा करतो आणि जितेंद्र कांबळे हे सूत्रधार आहेत या आपल्या आमच्या सगळ्या टीमचे. कलाकारांचं मी फक्त तुमच्याशी ओळख करून देतो. प्रत्येक कलाकारांनी आपलं नाव सांगावं आणि आपण काय करतो. जोशना विजय लादे, भारतीय बौद्ध महासभा संपासाठी. वैशाली सूर्यवंशी, भारतीय बौद्ध महासभा बदलापूर शहर शाखा. शोभा जगदीश कांबळे, भारतीय बौद्ध महासभा संस्थान सचिव. विशाखा वसंत लाडे, भारतीय बौद्ध महासभा संघटक म्हणून मी कार्य करत आहे. संगीता भीमराव ब्राह्मणे, भारतीय बौद्ध महासभा शाखा कात्रप सरचिटणीस. रचना विलास गडले, बदलापूर शहर शाखा कोषाध्यक्ष. रुपाली निलेश डोळस, भारतीय बौद्ध महासभा बदलापूर संघटक. जय भीम. मी निकिता शिंगणकर, मी एक शिक्षिका आहे. सर्वांना सस्नेह जय भीम. मी जितेंद्र कलावती रामबा कांबळे, भारतीय बौद्ध महासभेमध्ये पुरुष शाखेचा सरचिटणीस आहे. धन्यवाद. एक मिनिट सगळे थांबा. माझं नाव वैभवी अडसुळे, मी भारतीय बौद्ध महासभा शाखा कात्रपची महिला अध्यक्ष आहे. आणि या नाटकाचं लेखन दिग्दर्शक म्हणून मी सचिन जाधव. थँक्यू व्हेरी मच. आणि या सर्वांचं कौतुक करायला या विचार मंचावर येत आहेत डॉक्टर भीमराव आंबेडकर. आता बघा, भारतीय बौद्ध महासभा सांगा, कारण भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी बदलापूरच्या इथे उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या. आणखी या भारतीय बौद्ध महासभा ही वेगवेगळे कार्यक्रम राबवते आहे. महिलांचं सबलीकरणाचे कार्यक्रम राबवते आहे आणि तिथे आमच्या ह्या महिला, आमच्या ह्या मुली इतक्या जोरकसपणे काम करत आहेत की या छोट्या छोट्या नाटुकल्यातून त्यांचे आतापर्यंत अनेक प्रयोग झालेले आहेत. आपल्याकडे पण तुम्हाला प्रयोग ठेवायचे तर ते अजून मोठा प्रयोग ते करू शकतात. अध्यक्षांपासून सर्व या यंग आपापला व्यवसाय, आपापल्या नोकऱ्या सांभाळत काम करत आहेत आणि मला वाटतं की ही ताकद फार मोठी आहे. सरांना मध्ये आणखीन एक फोटो काढेपर्यंत अनाउन्समेंट अशी आहे की आपल्या महाराष्ट्रच्या कामगार सह आयुक्त आमच्याच आपल्या आंबेडकरी स्त्री संघटनेच्या या श्री लोखंडे मॅडम यांनी तुम्हाला 3,000 रुपये तुम्हाला देऊ केलेले आहेत. शिरीनताई त्या कुठे गेल्या तसं सर विचारतोय, तुम्ही द्यावे. सगळे तरुण कलाकार जे आहेत त्यांच्या खर्चाला देतात. त्यानंतर लगेच आपण टॉक शो कडे जाणार आहोत. तत्पूर्वी या विचार सभागृहामध्ये माजी पोलीस महासंचालक माननीय सुधाकर सुरवाडकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचं फूल देऊन श्यामल ताई स्वागत करतायत. तसंच सेक्युलर गटाचे अध्यक्ष श्यामदादा गायकवाड इथे उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आम्ही करतो.
आपण सगळे टॉक शो साठी इथे उपस्थित आहोत.